अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वन बिग ब्युटिफुल बिल अमेरिकेमध्ये संसदेमध्ये मंजूर झालेलं आहे आणि हे विधेयक कर आणि सरकारी खर्च कमी करण्यासाठी तयार करण्यात आलं असल्याची माहिती आहे। या बिलाच्या समर्थनार्थ 218 जणांनी तर विरोधात 214 जणांनी मतदान केलं। दुसरीकडे इलॉन मस्क हे या विधेयकाच्या विरोधात आहेत। हे बिल वेडेपणाचं आणि देशासाठी नुकसानकारक असल्याचं सुद्धा मस्क यांनी म्हटलंय आणि त्यावर मस्क यांना मिळणाऱ्या सरकारी सबसिडी थांबवल्यास त्यांना कंपनी बंद करून आफ्रिकेला जावं लागेल अशी टीका सुद्धा ट्रम्प यांनी केली आहे। यावर हे विधेयक जुने उद्योग वाचवेल पण नवे उद्योग मारेल अशी प्रतिक्रिया मस्क यांनी दिली आहे। अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला अधिकृत मान्यता देणारा रशिया हे पहिलं राष्ट्र ठरलंय। काबूलमध्ये अफगाण मंत्री अमीर मुक्ताकी आणि रशियन राजदूत यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे। तालिबानने रशियाच्या या निर्णयाचं स्वागत केलेलं असून तो इतर देशांसाठी आदर्श ठरेल असं सुद्धा म्हटलंय। या मान्यतेमुळे दोन्ही देशांमधील सहकार्य वेगाने वाढेल अशी प्रतिक्रिया रशियाने दिली आहे आणि आजवर चीन, पाकिस्तान आणि इराणसारख्या देशांनी राजदूत पाठवले असले तरी कोणत्याही देशाने तालिबानला अधिकृत मान्यता दिली नव्हती। मात्र रशियाने तालिबानला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळण्यास सुरुवात होईल। रशियाने तब्बल 500 क्षेपणास्त्र आणि ड्रोन वापरून युक्रेनवर मोठा हल्ला केलाय। दरम्यान 500 पैकी 270 क्षेपणास्त्र हवेतच पाडल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी केलाय। तसंच 330 ड्रोन्सपैकी 208 ड्रोन्स इलेक्ट्रॉनिक जॅमिंगने निष्क्रिय केल्याचं सुद्धा युक्रेननं म्हटलंय। युक्रेनची राजधानी कीव्हवर हा हल्ला करण्यात आला। कीव्हसह डनिप्रो, खार्किव्ह, सुमी या ठिकाणांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। तर कीव्हमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये 23 जण जखमी झालेले आहेत। त्यापैकी 14 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। हा हल्ला इमारती, दुकानं, शाळा, रुग्णालयं आणि रेल्वे लाईन्सवर करण्यात आलाय। युक्रेन आणि रशियामधील युद्ध थांबायचं नाव घेत नाही आणि अशामध्ये रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर प्रचंड भीषण हल्ला केला। अवघ्या 1 मिनिटामध्येच 10 क्षेपणास्त्र डागली गेली आणि त्यामुळे शहरामध्ये तब्बल 13 भूकंप सदृश धक्के सुद्धा बसलेत। अनेक ठिकाणी आगीच्या झळा दिसू लागल्यात आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा आहे। अमेरिकेने सध्या युक्रेनला शस्त्रांची मदत थांबवलेली आहे आणि त्याचाच फायदा घेत रशियानं हा हल्ला चढवला। रशियाने हल्ल्यासाठी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला आणि या हल्ल्याच्या काही तास अगोदरच पुतीन आणि ट्रम्प यांच्यामध्ये चर्चा झाली होती। इस्रायल आणि हमासमधील युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। इस्रायलला हमासच्या उत्तराची प्रतीक्षा आहे तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता थेट हस्तक्षेप करण्याच्या भूमिकेत आहेत। ट्रम्प हमासला युद्ध संपवण्याची हमी देणार असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इस्रायलने दिलेलं होतं आणि पुढच्या आठवड्यामध्ये इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू वॉशिंग्टन डीसीला जाणार आहेत। पण त्या अगोदरच अमेरिकेकडून युद्धबंदीसाठी मोठा दबाव येत असल्याचं बोललं जात आहे। युद्ध थांबवण्यासंदर्भात काही मतभेद असले तरी ट्रम्प सर्वतोपरी मदत करणार असल्याचं बोललं जात आहे। गाझापट्टीमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यामध्ये 15 पालस्तीनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर दुसरीकडे मदतीसाठीच्या रांगेमध्ये उभं असताना झालेल्या हल्ल्यात 20 लोकांचा जीव गेलेला आहे। गाझामधील नासेर हॉस्पिटलने ही माहिती दिली आहे। खान युनिस भागामध्ये मदतीच्या ट्रकची वाट पाहणाऱ्या 17 लोकांवर सुद्धा गोळीबार झाला। गाझा आणि इस्रायलमधील युद्धामध्ये आतापर्यंत एकूण 57,000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाकडून आली आहे। तर युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची सुद्धा माहिती आहे। इटलीच्या रोममध्ये भीषण स्फोट झाला। पेट्रोल पंप आणि गॅस डेपोमध्ये मोठा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती। या स्फोटामध्ये 21 जण जखमी झालेले आहेत तर स्फोटानंतर आकाशामध्ये आगीचे आणि धुराचे लोट सुद्धा उठले। लोकांनी गॅसचा वास येत असल्याचं सांगितलं होतं आणि त्यानंतर लगेचच एकामागोमाग एक असे 2 स्फोट झाले। आजूबाजूच्या घरांमधील लोकांना आणि वाहन चालकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय तर जवळच्या शाळेमधील 15 मुलांना सुद्धा सुखरूप बाहेर काढलं गेलंय। अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहोचताच आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केलेत। पंतप्रधान मेलोनी यावर लक्ष ठेवून असून त्यांनी तिथल्या मेयरशी सुद्धा चर्चा केली आहे। विमानामध्ये भारतीय वंशाच्या 21 वर्षीय तरुणानं एका प्रवाशाचा गळा दाबल्याचा आरोप करण्यात येतोय। भारतीय वंशाच्या 21 वर्षीय ईशान शर्माला अमेरिकेमधील फ्रंटियर एअरलाइन्सच्या विमानामध्ये दुसऱ्या प्रवाशाला मारहाण केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलाय। फिलाडेल्फियाहून मियामीला जात असताना त्यानं समोर बसलेल्या प्रवाशाशी भांडत त्याला मारहाण सुद्धा केली आहे। ईशाननं विचित्रपणे हसत हसत धमक्या सुद्धा दिल्याचा आरोप या प्रवाशानं केलाय। विमान मियामीला उतरताच ईशानला अटक करण्यात आली। दरम्यान ईशानला कोर्टानं $500 दंड ठोठावून सोडून दिलाय।
रशियाच्या SU-35 लढाऊ विमानावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. इजिप्तने 2018 मध्ये 24 SU-35 खरेदी करण्याचा करार केलेला होता, पण आता तो रद्द केलाय. विमानातील तांत्रिक अटींमुळे हा करार रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. या विमानाचं रडार जुनं आहे, तर इंजिन सुद्धा जास्त आवाज करतंय, हीट तयार करतंय. शिवाय या विमानाची इलेक्ट्रॉनिक क्षमता आधुनिक विमानांच्या तुलनेमध्ये खूपच कमी आहे. रशियानं भारताला सुद्धा ही विमानं देण्याचा प्रयत्न केला, पण भारताने अजून उत्तर दिलेलं नाहीये. राफेल सारखी प्रगत विमानं भारताची पसंती ठरत असल्यामुळे SU-35 विमानांची प्रतिमा ढासळत चालली आहे. अमेरिकेच्या शिकागोमध्ये एका रेस्टॉरंट बाहेर मोठा गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला असून 14 जण जखमी आहेत. एका गायकाच्या अल्बमच्या पार्टी दरम्यान एका अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केल्याची माहिती आहे. अचानक झालेल्या गोळीबारामुळे घबराट उडाली, तर गोळीबार करून आरोपी गाडीमधून पसार झाले. काही जखमींची प्रकृती सध्या गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणाचा सध्या तपास सुद्धा केला जातोय. अमेरिकेमध्ये बंदुकीचा वापर वाढल्यामुळे अशा घटना वारंवार घडतायत, तर 33 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये 40 कोटी बंदुका असल्यामुळे गुन्हेगारी वाढल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. दक्षिण आशियामधील कोंडीमध्ये अडकलेल्या भौगोलिक समीकरणांना आता आणखी एक धक्का बसलाय. तुर्की आणि बांगलादेशमधील वाढती संरक्षण भागीदारी भारतासाठी मोठं धोरणात्मक टेन्शन ठरू शकतं. तुर्कीचे अधिकारी सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. चितगाव आणि नारायणगंजमध्ये शस्त्रनिर्मिती केंद्र उभारण्याची तयारी सुद्धा सुरू आहे. ही भागीदारी भारतविरोधी मानसिकतेमधून घडत असल्याचं भारतीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. आता बांगलादेश ड्रोन, क्षेपणास्त्र आणि रडार सारख्या उपकरणांचं उत्पादन स्वतः करणार आहे आणि त्यामुळे मोहम्मद युनूस सरकारची भारतविरोधी पावलं स्पष्ट झाली आहेत. अझरबैजानमध्ये ECO शिखर परिषदेदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन यांची महत्त्वाची भेट झाली. ही भेट खानकेंडी शहरामध्ये पार पडली आहे आणि या बैठकीमध्ये दोन्ही देशांनी एकमेकांसोबतच्या सहकार्याचा आढावा घेतला. जुन्या करारांमध्ये चांगली प्रगती झाल्याचं मान्य करत मध्य पूर्वेतील सध्याच्या परिस्थितीवर सुद्धा दोघांमध्ये चर्चा झाली आहे. तर ही परिषद अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलियेव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी हवामानामधील बदलांविरोधात शाश्वत भविष्य हा मुख्य मुद्दा चर्चिला गेला. पाकिस्तानच्या कराचीमध्ये एक बहुमजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झालेत. एका अरुंद गल्लीमध्ये इमारत कोसळली आणि त्यामुळे बचाव पथकांना तिथं पोहोचणं, मदत कार्य करणं अडचणीचं गेलंय. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा सध्या शोध घेतला जातोय. तसंच जवळच्या इमारती खबरदारी म्हणून रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत. माझी मुलं वाचली, पण घर आणि सगळं सामान मातीखाली गेलंय, अशी प्रतिक्रिया तिथल्या काही नागरिकांनी दिली आहे. निकृष्ट दर्जाच्या साहित्यानं इमारत बांधल्यानं तसंच सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्यानं इमारत कोसळल्याची माहिती. लॉस एंजलिसमधील पॅकोइमा परिसरामध्ये भीषण आग लागली आणि आगीमध्ये 4 घरं जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दल घटनास्थळी जेव्हा पोहोचलं तेव्हा फटाक्यांचे स्फोट ऐकू येत होते, अशी माहिती लॉस एंजलिस टाइम्सने दिलेली आहे. दरम्यान या आगीमध्ये गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या एका महिलेला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलं असलं तर परिसरामध्ये भीतीचं वातावरण सुद्धा दुसरीकडे पसरल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापही अस्पष्ट, पण फटाक्यांच्या आवाजामुळे फटाकेच आगीचं कारण असावेत अशी प्राथमिक शक्यता वर्तवली जाते. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातल्या थरद परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. रस्त्यांवर पाणी साचलं आणि त्यामुळे काही वाहनं पाण्यामध्ये अडकलेली आहेत. पावसाचं पाणी काही घरांमध्ये, दुकानांमध्ये सुद्धा शिरलंय. हवामान विभागाने बनासकांठा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केलाय. पुढच्या काही तासांमध्ये विजेच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आणि त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देत सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा दिलाय. जिथे मदतीची गरज आहे तिथे आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये कर्णप्रयाग ते बद्रीनाथ मार्गावर भूस्खलन झालं आणि या भूस्खलनामुळे रस्ता पूर्णपणे बंद झालाय. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या भाविक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होती. सध्या प्रशासनाकडून रस्ता पूर्ववत करण्याचं काम युद्ध पातळीवर केलं जात आहे. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला सुद्धा दिलाय. परिस्थिती सुरळीत होईपर्यंत वाट बघण्याचं सुद्धा आवाहन करण्यात आलंय. तर पावसामुळे अशा घटना वारंवार घडत असून प्रवास करणाऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावं असं सुद्धा प्रशासनानं म्हटलेलं आहे.
तामिळनाडूच्या कल्याणी धरण इथं सध्या दर सेकंदाला 24,486 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आणि त्यामुळे कावेरी डेल्टा प्रणालीमध्ये पाण्याचं सुरळीत वितरण सुद्धा सुरू आहे। यावेळी प्रमुख सिंचन कालवे आणि नदीच्या उपनद्यांमध्ये अचूकपणे पाण्याचे वाटप केलं जात आहे। या पाण्याचा फायदा सध्या सुरू असलेल्या डेल्टा जिल्ह्यांमध्ये शेतीसाठी होणार आहे आणि यावेळी शेतीसाठी मुबलक पाणी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येतोय। तिरुवनंतपुरम विमानतळावर उतरलेलं F-35 लढाऊ विमान पुन्हा एकदा चर्चेत आलंय। या अत्याधुनिक विमानाची ताजी दृश्ये समोर आलेली असून ते अजूनही विमानतळावर उभं आहे आणि या विमानाची दुरुस्ती करण्यासाठी आणि ते परत नेण्यासाठी ब्रिटिश नौदलाचे अधिकारी या आठवड्याच्या शेवटापर्यंत भारतात पोहोचणार आहेत। संरक्षण अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे। हे F-35 विमान 14 जून रोजी काही तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन स्थितीमध्ये तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं होतं। सध्या विमान सुरक्षित असून त्याची देखभाल केली जाते। हे विमान जगामधील सर्वात आधुनिक लढाऊ विमानांपैकी एक मानलं जातं। मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतून सुरक्षा दलांकडून कारवाई करण्यात आली आहे आणि यावेळी सुरक्षा दलांनी अनेक ठिकाणी केलेल्या समन्वित कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आलाय। यामध्ये 21 इंचास रायफल्स, ग्रेनेड्स, IED, SLR आणि AK मालिकेमधील रायफल्सचा सुद्धा समावेश आहे। दरम्यान मणिपूर पोलीस, सैन्य आणि सुरक्षा दलांनी एकूण 203 शस्त्र जप्त केलेली आहेत आणि त्यामुळे ही एक सुरक्षा दलाची मोठी कारवाई मानली जाते। बेळगावच्या सर्किट हाऊस जवळ एक भीषण घटना घडल्याचं समोर आलं। एका कारला अचानक शॉर्ट सर्किटमुळे मोठी आग लागली। काही क्षणांमध्ये संपूर्ण कार आगीमध्ये भस्मसात झाली आहे आणि या आगीमुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये घबराट सुद्धा पसरली होती। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहोचत आग नियंत्रणामध्ये आणण्याचे प्रयत्न केलेत। सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेला नाही, मात्र आगीमुळे कारचं मोठं नुकसान झालंय। सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे। कोविडची लस घेतल्यानंतर वयस्कर लोकांचा अचानक मृत्यू होत असल्याच्या अफवा पसरलेल्या होत्या, पण आता ICMR आणि एम्स यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय। रिपोर्ट सादर करत कोविडची लस आणि या मृत्यूंचा काही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलंय। या मृत्यूमागे मुख्य कारण म्हणजे अनुवंशिकता, आधीचे आजार, जीवनशैली आणि कोविड नंतरच्या गुंतागुंती असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय। भारतामध्ये दिल्या जाणाऱ्या लसी पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहेत आणि या लसीमुळे कोणताही मृत्यू झालेला नाही आणि त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असं वैज्ञानिकांनी सांगितलंय। पाकिस्तानचे हल्ले भारताने परतवले। पाकिस्तानचे हल्ले भारतीय लोकवस्तीला स्पर्शही करू शकले नाहीत अशी माहिती निवृत्त मेजर जनरल GD बक्षी यांनी दिलेली आहे। भारताने पाकिस्तानच्या मध्यभागी असलेले 9 तळ उद्ध्वस्त केले आणि चीनने पाकिस्तानला शस्त्र पुरवली। चीन त्यांच्या शस्त्रांची प्रगत शस्त्रांविरुद्ध विनामूल्य चाचणी करत आहे, पण भारताने परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळून युद्ध जास्त वेळ टिकू दिलं नाही असं सुद्धा बक्षी यांनी म्हटलंय। नवी दिल्लीच्या ITO परिसरामध्ये भोपळ्यांनी भरलेला एक ट्रक उलटला। अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये भोपळे आले आणि त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झालेली होती। यावेळी घटनेची माहिती मिळताच तात्काळ बचाव पथकं आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी रस्त्यावरील हे भोपळे आणि ट्रकचा ढिगारा हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला। दरम्यान या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही, ट्रकचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जम्मू काश्मीरमधील श्रीनगर शहरामध्ये पारंपरिक मोहरम मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले। रशीद मोहम्मद पैगंबर यांचे नातू इमाम हुसेन यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ शिया मुस्लिम बांधव ही मिरवणूक काढतात आणि गेल्या अनेक दशकांपासून श्रीनगरमधील काही पारंपरिक मार्गांवर सुरक्षा आणि शांतता राखण्यासाठी मोहरमच्या मिरवणुकांनंतर त्यांवर निर्बंध होते। मात्र आता प्रशासनाने या मिरवणुकीला परवानगी दिली, त्यामुळे शिया समुदायात आनंदाचं वातावरण आहे आणि गुरु बाजार ते डलगेट या पारंपरिक मार्गांवरून ही मिरवणूक काढण्यात आल्याची माहिती। मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांनी या हुसेनच्या घोषणा देत आणि छाती पिटून शोक व्यक्त केला। कोमिल जैन, विपिन जैन आणि अपूर्व चावडा यांना आंध्र प्रदेश उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। तिघांना तिरुमाला तिरुपती देवस्थानला कथितरित्या भेसळयुक्त काळीचे तूप पुरवल्याप्रकरणी अटक केली होती। त्यांची पुढील कोठडी आवश्यक नसल्याचं
निरीक्षण न्यायालयानं नोंदवलाय आणि या प्रकरणामध्ये CBI नेतृत्वाखालील विशेष तपास पथकानं तिघांना अटक केली होती. पोमिल जैन, विपिन जैन हे भोलेबाबा डेअरीचे संचालक आहेत, तर अपूर्व चावडा वैष्णवी डेअरीचे CEO आहेत.